ट्रेडला? वाटले का ट्रेडला? वाटले का झाडं वाटते ट्रेडला? झाडे लावा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा। आतापर्यंत कधीही जॉबची ही झाली होती आणि इथे अप्रेंटिसची पण कंपनी येतात अप्रेंटिससाठी आणि जॉब देण्यासाठी पण कंपनी येते तिथे। ओके ओके टाका माती टाका। वा वातावरण पण चांगलं आहे इथं, चांगलं कारण नाही ऐका, आम्हाला ITR नागोठण्याचा चेहरा मोहरा बदलायचा आहे। ओके ओके सर। या ITR असं मी या ITRचा विद्यार्थी आहे। हो ना, ह्या ITRचा विद्यार्थी असून या ITR औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे यांनी आज पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व त्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना या अंतर्गत आज जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात सर्वप्रथम मी संस्थेचे प्राचार्य, इथे उपस्थित सर्व गुरुजन यांचे खरं तर धन्यवाद देतो की त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था की औद्योगिकरण म्हटलं की पर्यावरणाचा ऱ्हास हे एक समीकरण आलं आहे आणि त्या माध्यमातून आज जो काही ग्लोबल वॉर्मिंग आलं, ओझोन डिप्लिशन आलं किंवा क्लायमॅटिक चेंज आलं, ह्या ज्या समस्यांनी मानवजात, अखंड मानवजात आणि अखंड वसुंधरा यांना समस्येने ग्रासलेले आहे, त्यावरती जे काही सोल्युशन म्हणून वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, संगोपन हे एक माध्यम समजलं जातं आणि त्याचा एक सुंदर असा मेसेज आज या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत दिला जातो आहे। औद्योगिकरण म्हणजे विकास आणि विकास हा नेहमी पर्यावरणाचा ऱ्हास करणारा असतो किंवा पर्यावरण मारक असतं। आज हे जे समीकरण बनलेलं आहे, तर ते समीकरण कसं चुकीचं आहे आणि नेहमी विकास किंवा औद्योगिकरण हे पर्यावरणपूरक कसं असावं याचा एक सुंदर मेसेज देण्याचा उपक्रम आज या संस्थेमार्फत चालवला गेला आहे। त्याकरिता मी खरं तर संस्थेचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी त्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना देखील एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या माध्यमातून एक जनजागृती आणि एक चळवळ उभारली जाईल अशी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। आपण सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, या विभागामध्ये ज्या पद्धतीने औद्योगिकरण आणि कारखानदारी मोठ्या प्रमाणावर फोफावते, तर भविष्यामध्ये आपलं काय संकल्प असणार आहे? भविष्यात आपल्या विभागामध्ये किती वृक्ष लागवड करण्याचा आपला संकल्प आहे? खरं तर एक डेलिकेट बॅलन्स या माध्यमातून राखणं हे आपल्या सगळ्यांचं दायित्व आहे। समाजासाठी काम करणारे समाजसेवक झाले, राजकारणी झाले, जे धोरणं राखतात, या प्रत्येकाचं एक दायित्व आहे की विकास हा तर झालाच पाहिजे, विभागाचा विकास झाला पाहिजे, त्या माध्यमातून विविध उद्योग यायला पाहिजेत, पण ते उद्योग नेहमी इन्क्लुझिव्ह असावेत की जे घटक या विकासाचे घटक असतील त्या सगळ्यांना याच्यामध्ये सामावून घेऊन आणि त्याबरोबरच पर्यावरणाचं देखील विचार करून की जेणेकरून पर्यावरणाचा देखील ऱ्हास होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं पाणी, वायू, जमीन यांचं प्रदूषण होणार नाही, या दृष्टीने विकास असला पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये जे काही इथे विकास होणार आहे त्याची ध्येय धोरणे याच दिशेने असावीत असा निश्चित आमचा सगळ्यांचाच प्रयत्न असणार आहे।